मित्रांनो, तुम्ही कधी अशा मंदिराचा विचार केला आहात का जिथल्या दगडामधून संगीताचे स्वर उमटतात आणि अशा रथाचा विचार केला आहात का जो दगडाचा असून पण धावू शकतो? तर नाही ना. आज मी तुम्हाला घेऊन आलोय युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये असलेल्या हम्पी मधल्या विजय विठ्ठल टेम्पलकडे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण विजय विठ्ठल टेम्पल एवढंच नाही, राणीचं क्वीन बाथ म्हणून एक प्लेस आहे ते पाहणार आहेत. याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुष्करणी. हा एक फेमस प्लेस आहे हम्पी मधला. आणि यानंतर लोटस टेम्पल, सगळ्यात फेमस कमळासारखा असलेला हा टेम्पल. तर यानंतर आहे वॉच टॉवर. त्यानंतर एलिफंट स्टेबल, हत्तीला राहण्यासाठी बनवलेली ही जागा. तो हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. हा 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्याचे वैभव आज पण आहे. चला मग हा ऐतिहासिक चमत्काराचा एक प्रवास सुरू करूया. त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्लेसचं डिटेल मी इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि परफेक्ट व्ह्यू दाखवणार आहे. तर चला मग आपल्यासोबत जाऊया. इथून लाईन लावून जायला लागतं. तर ह्या स्थळापासून आपल्याला 1 किलोमीटर आत जायला लागतं आणि इथं एक तिकीट भेटतं 15 रुपये पर पर्सन. ह्या व्हेकलमधून आपल्याला तिथे घेऊन जातात. येणं जाणं 15 आणि येणं 15. तर ह्या वाहनमध्ये आपण जाऊया. चला मग. विठ्ठल मंदिराकडे जाताना हे जे तुम्ही पाहताय दोन्ही साईडला खांब रावलेला आहे. तर ह्या जागेला घोड्यांचा भरपूर मोठा बाजार होत होता. तर ह्या जागेला गोवा, अरेबियन, बंगाली, पोर्तुगीज, चायनामधून तिथून घोडे यायचे. शेकडो किलोमीटर दूरून इथं घोडे यायचे, घोडे थांबवायचे आणि इथून घोड्यांचा बाजार होत होता. कारण त्यावेळेला युद्ध जे होत होतं घोड्यावरून होत होतं. दूर कुठं जावं म्हटल्यावर ना घोडाच वापर होत होता. त्यामुळे घोड्यांसाठी एवढा मोठा हा बाजार केलेला. तर ह्या बाजाराला विठ्ठल बाजार म्हणून नाव दिलं गेलं. तसंच आपला प्रवास चालू आहे आणि आपण आलो आहे सध्या विजय विठ्ठल टेम्पलमध्ये. तर चला बघूया आत. ते भरपूर दुरून घोडे यायचे म्हणे. इथं घोड्यांचा बाजार होत होता म्हणे. पूर्ण दगडातून आहे सगळं. आणि इथूनच तुम्हाला अंजनाद्री पण दिसते. अंजनाद्रीचं मी शूट थोडंसं दाखवतो. ते पहा, अंजनाद्री जे पर्वत आहे ते पर्वत इथूनच दिसतं. विजय विठ्ठल टेम्पलपासून इथं टेम्पल आहे आपला. आणि इथून मी झूम करून तुम्हाला हा दृश्य दाखवतो. तो इथून जवळजवळ 20-30 किलोमीटर आहे. पहा इथं पण आहे बाजार. हे पूर्ण बाजार आहे, हम्पीचा बाजार आहे. तर घोड्यांचा वेगवेगळ्या जे दागिने आहे त्याचा पूर्ण बाजार होत होता. तुम्ही इथं आला ना विजय विठ्ठल टेम्पलमध्ये, तो इथून आपल्याला तिकीट काढून घ्यायला लागतं. इथं काउंटर आहे, तिकीट काढून आत जायला लागतं. ते तिकीट सेंटर आहे. एकाला 40 रुपये. 40 रुपयानं हे तिकीट काढून. आणि हेच तिकीट लोटस टेम्पलमध्ये यूज होतं. इथं विजय विठ्ठल टेम्पलमध्ये पाहून
आपण लोटस टेम्पलमध्ये ह्याच तिकीटला घेऊन जायचं, तिथे आपल्याला फ्री एंट्री भेटतं. चला मग टेम्पलमध्ये जाऊया. काय वास्तुकला बनवलेलं आहे, कसं कोरलेलं असेल. ह्या मंदिराचं बांधकाम हे 15व्या शतकात राजा देवराय यांच्या काळात बांधलं गेलं आणि पुढे राजा कृष्णदेवराय यांनी याला अधिक भव्य स्वरूप दिलं. आणि मेन म्हणजे हे मंदिर विठ्ठलाला समर्पित आहे. असं म्हटलं जातं की विठ्ठलाला पंढरपूरहून येथं आणण्यासाठी हे भव्य मंदिर बांधलं गेलं होतं, पण विठ्ठलाला हे वैभव पाहून इतके संकोचले की ते पुन्हा आपल्या साध्या पंढरपुरात परतले. तर विजयनगरचा या साम्राज्याच्या सुवर्ण काळाचा हा कळस होता. आणि आपण पाहतोय माझ्या मागं आहे 50 रुपयाच्या नोटवरती जो प्रिंटेड आहे मुद्रा, ती मुद्रा आहे. पाहताय तुम्ही, हे रथ आहे. एका वेळेला तिनं ओढलं जात होतं, पण आता ते कार्यरत नाही आहे, आता तसंच ठेवलेलं आहे. तर पहा, अशा प्रकारचं हे दृश्य आहे मागून. तर हे टेम्पल्स आहेत बघा. हे जे आहे 50 रुपये नोटावरचा हा रथ. तर पहा, हे दिसतंय का, हे सेम बघा, इथला रथ, हे नोटावरचा रथ आणि हिथला रथ. हे एक मुद्रा आहे आपल्या देशाच्या 50 रुपयाच्या नोटावरती हे आपल्या गव्हर्नमेंटने छापलेलं आहे. तर पाहताय तुम्ही. भारतातील 3 प्रसिद्ध दगडी रथापैकी हा एक आहे. हा रथ भगवान विष्णूंचे वाहन गरुड यांचं मंदिर आहे असं बोललं जातं. तर ह्या रथांचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर ह्या रथामध्ये हा रथ पूर्णपणे एका अखंड दगडाचा नसून विविध भागांना इतक्या कौशल्याने जोडलेला आहे, ते एकच वाटतं आपल्याला. आणि याचे चाक पूर्वी फिरत होते. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी एकाच जागी हे स्थिर केलेलं आहे. रथासमोर असलेले हत्ती नंतरच्या काळात बसवले गेले आहेत. मुळात ते घोडे होते आणि म्हणूनच ह्याचं ऐतिहासिक महत्व एवढं मोठं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने 50 रुपयांच्या नोटावरती या रथाचं चित्र छापलेलं आहे. तर विठ्ठल मंदिराचं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे इथला 56 संगीतमय खांब. तर ह्या मंदिरामध्ये टोटली 56 संगीतमय खांब आहेत. जर तुम्ही या खांबावरती हलके थाप मारली, थोडंसं ह्याला आपण वाजवायचं जर प्रयत्न केलं, तर ह्यातून सारे गमापा असे 7 स्वर ऐकू येते. इंग्रजांना हे पाहून एकदम कुतूहल झालते, आश्चर्य झालते की त्यांनी ह्या मंदिरातले 2 खांब कापूनही पाहिलेले म्हणे, पण आत फक्त भरीव दगड होता. हाच आहे प्राचीन भारताचा ध्वनिशास्त्राचा एक चमत्कार आहे. इथं स्कॅन केला ना, तुम्हाला त्या म्युझिकचा आवाज येते. आता ते वाजवू देत नाहीत, ते जे पिलर्स देते ते म्युझिकल पिलर्स आहेत सगळे. त्या कारणाने ह्याला स्कॅनर ठेवलेला आहे. त्या तिथं बघा, इथं स्कॅनर आहे. ह्या स्कॅनरला क्लिक केला की ह्या खांब आहे, त्या खांबातून जे आवाज येते ते आवाज त्याच्यात त्या स्कॅनरमध्ये दिलेला आहे. काही रेस्ट्रिक्शन आहे, थोडासा मेंटेनन्स पण आहे. काही इथं बांधत आहेत.
चला मग आपण मंदिराच्या आत जाऊया. विशेष म्हणजे ह्या मंदिरात सध्या विठ्ठलाची मूर्ती नाही आहे. हा मंदिर हा पूर्ण मूर्ती विरहित आहे. मूर्ती नाही आहे कुठं जिथं काही पाहताय तुम्ही. आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्याला माहितीच आहे की पंढरपुराला जायला लागतं. एवढा भव्य हा वास्तुकला बनवलेला आहे. आणि त्यावेळेला असा विचार करूनच बनवलेलं की प्रदक्षिणा घालण्यासाठी, आता देवाला आले, पाया पडले आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी असं साईडून इनर ग्राउंड आहे, आतून आहे, आतून जाऊन प्रदक्षिणा घालून यायचं देवाला. कसा बनवला असेल बघा, पूर्ण दगडातून हा कोरून असा बनवलेला आहे. या मंदिरामध्ये हे सगळे मंडप दिसतात आपल्याला. हे मंडप जे आहेत, ह्या मंदिरात आदिनारायण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, कल्याण मंडप आणि भोजनशाळा यासारखे विविध सुंदर बांधकाम आपल्याला दिसते. बघा ह्या खांबामधून कसा आवाज येतोय. हाती एकमेकाला कसं ओढते. जर आर्किटेक्चर बघायला गेलं तर तुम्हाला दिसते इथं भिंतीवरती कोरले हत्ती, घोडे आणि व्यापारी आहेत आणि देवांची कथा, रामायण तर पूर्ण भरलेलं आहे. तर हे सगळं आहे ना, हे सर्व विजयनगर साम्राज्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची साक्ष आपल्याला देते. या मंदिराचं बांधकाम हे द्रविड शैलीत केलेलं आहे. मंदिरामध्ये आपल्याला आपण पाहतोय सध्या कल्याण मंडप, उत्सव मंडप, विवाहाच्या विधीसाठी बनवलेलं आणि सणासाठी वापरले जाणार. तर पाहताय तुम्ही ह्या खांबावरती सगळे देवांची कथा आहे. जे नक्षीकाम आहे, किती सुरेख नक्षीकाम असं केलेलं. सगळीकडे रामायण आहे, सगळं आहे, कृष्णाचं सगळं कथा आहे या सगळ्याच खांबावरती. प्रत्येक खांब आपल्याला एक देवांच्या कथा याच्यातून आपल्याला भेटते. पहा इथं गाईड आहेत, ह्यांनी पूर्ण खांबावरची कथा सांगत आहेत. बंदी करके लेके जाने के बाद बैठने का कुछ नहीं देता है, ऐसा पुरुष पे बैठता है. रावण का ऊंचा बैठ गया. जब रावण ने बहुत गुस्सा हुआ, बाद में रावण ने क्या किया, उसको पूंछ को आग लगाने के लिए बोला. वो आग लगाने बाद क्या किया, पूरा पैलेस को जला के गया है. क्या दिक्कत देखिए, लंका जला रहा है. देखिए पूरा सेफ्टी से पूरे जला रहा है. देखिए सर जी, ये जलाने बाद क्या किया, वहाँ पर जो पैलेस छोड़ के निकल रहा है. ऐसा पूरा स्टोरी बनाया है. इसके आप भी बोलते हैं स्टोरी इन द स्टोरी. अंदर रामायण, भागवत, कृष्णा लीला, इनको बहुत अलीला था बोलते हैं कार्बन है. ये देखिए अभय कृष्ण, सत्यभामा रुक्मिणी है. इधर देखिए राम, लक्ष्मण, जाम्बुवंत है. और इसके ऊपर देखिए राम सेतु बना रहा है धनुषकोटि में. यहाँ पर देखिए हनुमान जी है. इधर देखिए नरसिंह और इसके ऊपर देखिए डांसिंग कृष्ण. तर चला डन. चला इथून निघालोय आपण. व्हिडिओला तसंच पाहत राहा. तो आपण आता सध्या चाललोय क्वीन बाथ, जिथं राणीचं स्नानघर बोललं जातं. हम्पी मधलं हे क्वीन्स बाथ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्यातील शाही स्त्रियांसाठी आणि राण्यांसाठी हे स्नानघर म्हणजे स्विमिंग पूल हे बनवलेलं होतं. बाहेरून पाहिल्यावर ही वास्तू एखाद्या साध्या चौकनी इमारत सारखी दिसते, पण आत शिरल्यावर तिथले सौंदर्य नजरेत भरतं.
चला मग आज जाऊया. तर ह्या साईडून एंट्री आहे, साईडूनही एंट्री ठेवलेला आहे. तर याचं बांधकाम आहे ना इंडो इस्लामिक शैलीमध्ये बांधलं गेलं, म्हणजे भारतीय आणि इस्लामिक शैलीचा मिलाप आहे. तर याच्या कमानी आणि घुमट इस्लामिक पद्धतीचे आहेत, तर कोरीव काम हे भारतीय पद्धतीचे आहे. म्हणून याला इंडो इस्लामिक शैली असं बोललं जातं. जसं आपला स्विमिंग पूल असतं त्याच प्रकारे बनवलेला आहे. आता ही जे तुम्हाला हौद दिसतं मधला, तो साधारण 1.8 मीटर खोल आहे, म्हणजे 6 फूट एवढी खोल आहे. जर खास बघायला गेलं तर ह्या हौदाच्या सभोवताली साईडला सुंदर गॅलरी आहे. इथं छोट्या बाल्कनी आणि खिडक्या आहेत, जिथून राण्या पाण्याच्या हौदात उतरू शकत होत्या. तर पाणी याच्यामध्ये असं बोललं जातं, ह्या हौदामध्ये पाणी येण्यासाठी आणि जुने पाणी बाहेर काढण्यासाठी एक विशिष्ट कॅनल सिस्टीम बनवलेलं आहे. आणि इथं जे पाणी येत होतं ते तुंगभद्रा नदीचे पाणी त्या कॅनलद्वारे इथं आणलं जात होतं. बघा इथं आहे कॅनल, छोटासा कॅनल बनवलेला आहे पाणी आत घालण्यासाठी. त्या आधीच्या काळाचंच आहे. असं बोललं जातं की त्या काळात ह्या हौदामध्ये पाण्यात सुगंधित फुले आणि अत्तर टाकलं जातं, जेणेकरून राण्यांचं स्नान सुवाईक होईल. तर हा प्लेस पाहण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिकीट लागत नाही आणि हे ठिकाण रॉयल एन्क्लोजरच्या सुरुवातीलाच लागतं. ಆ ಕಮಲ್ ಮಲ್ದಾಗ ಹೋಗಿ ರಾಣಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ತಗೊಂತಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಆರಾಮಾಗಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ತಗೊಂತಿದ್ರು. ಅದ್ರ ಪಕ್ಕಿಗೆ ಒಂದು ಕಾವಲ್ ಗೋಪುರ ಇದೆ ದೊಡ್ಡದು, ಕಾವಲ್ ಕಾಯ್ತಿದ್ರು ಯಾರು ಇವು ನಮ್ಮ ಕಾವಲ್ಗಾರರು. ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ವಾಚ್ ಟವರ್ ಅಂತಾರೆ. ಅದ್ರ ಬದಲಿಗೆ ಒಂಟಿ ಸಾಲು ಆನಿ ಸಾಲು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಇವಾಗ ಆ ಕಡೆ ಹೊಂಟಿವಲ್ಲ ನಾವು, ಅಲ್ಲಿ ಹೊಂಟಿ. ಓಕೆ ಚಲೋ. तर कन्नडमध्ये ऑटोवाले आपल्याला सांगत आहेत की राणी इथं स्नान करून विश्रांतीसाठी लोटस महालला जात होती. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಪುಷ್ಕರಣಿ ಇದೆ. म्हणजे आपल्याला इथून आपण चाललोय सध्या पुष्करणीला आणि ह्याच जागेला आपल्याला लोटस टेम्पल आणि एलिफंट स्टेबल ही सगळी आपल्याला प्लेसेस एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर चला मग आपण आधी पुष्करणी पाहून येऊया. पुष्करणीला जाताना हे दरवाजे आपल्याला दिसते. आपण मॅक्झिमम पाहतोय लाकडी दरवाजा जुन्या काळात लाकडी दरवाजा बनवलेला, पण हा आहे एक दगडाचा दरवाजा, भरपूर मोठा आहे. दगडाचा दरवाजा बनवलेला आहे त्यावेळेचा. चला तसंच सगळे प्लेस आपण कंप्लीट करत आलोय. तर आता चाललोय पुष्करणी काय आहे ते बघण्यासाठी चाललोय. तो चला मग आपल्यासोबत व्हिडिओला तसंच कनेक्ट करत राहा. महानवमी डिब्बा, हे आहे महानवमी डिब्बा. हे एक मंच आहे, दसऱ्याचा मंच बोललं जातं याला. तर ह्याच्या साईड तुम्ही पाहता हे कोरीव काम, यामध्ये हत्ती, घोडे आणि सैनिकाचे संचलन हे अशा प्रकारचे दिलेलं आहे. आणि हे बांधकाम पूर्णपणे ग्रेनाइट दगडाने केलेलं आहे. या मंचाचा वापर राजा सण उत्सवाच्या निरीक्षणासाठी करत होते. हे टोटल 39 फूट उंच आहे आणि 3 थरामध्ये विभागलेलं आहे. आता आलोय हे पुष्करणी पाहण्यासाठी आपण. पुष्करणी हे केवळ दगड आणि पाण्याची कुंड नाही, तर विजयनगर साम्राज्यातील प्रगत अभियांत्रिकेचा एक उत्तम नमुना आहे. हंपी येथील हे पुष्करणी. ही पुष्करणी क्लोरिस्टसिस्ट नावाच्या गडद काळ्या पाषाणाने बनलेला आहे. याची पायऱ्याची रचना तुम्ही पाहू शकता. एवढं शिस्तबद्ध पायऱ्यांची रचना आहे. आता तुम्ही पाहू शकता ही पुष्करणी 5 स्तरामध्ये विभागली गेलेली आहे आणि प्रत्येक स्तरामध्ये
आपल्याला आपण पाहतोय पिरामिड सारखं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रत्येक स्तरामध्ये पिरामिड सारखं तुम्हाला दिसत असेल. हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की शेकडो वर्षांपूर्वी या कुंडात पाणी आणण्यासाठी दगडी जलवाहिन्याचा वापर केला जात होता. आता मी हे दाखवतो तुम्हाला. हे जे दगडांचं रांग आहे याच्याच द्वारे पाणी आणत होतं. हे तुंगभद्रा नदीतून हे पाणी आणायचे आणि इथून ह्या कुंडामध्ये पाणी सोडायचे. ही पुष्करणी मातीखाली दडलेली होती म्हणे. त्यावरती माती होतं आणि ह्याला 1980च्या दरम्यान हे उत्खनन करून ह्याला प्रकाशात आणलेलं आहे. पुष्करणी पाहून आपण चाललोय लोटस टेम्पलला. तिथूनच जवळच आहे. तो आता आलोय आपण हे लोटस टेम्पल म्हणजे कमळ महालला. हे जे बघताय तुम्ही लोटस टेम्पल. लोटस टेम्पल म्हणून असं नाव का पडलं तर तुम्हाला दिसतंय त्याचं छत जो आहे त्या कमळाच्या फुलासारखं दिसतंय. त्या कारणाने जर लोटस महाल पडलं. पण खास करून हे त्या काळामध्ये नॅचरल एसी महल म्हणून असं बोललं जातं. तर उन्हाळ्यामध्ये राजा महाराजा इथे येऊन राहायचे. इथे लिहिलेलं आहे लोटस टेम्पल. या महालाचे पण बांधकाम इंडो इस्लामिक या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे हिंदू मंदिरासारखी कोरीव काम आणि इस्लामिक वास्तुकलेतील कमान. तर याचा सुंदर संगम आपल्याला मिळतो इथं. हा महाल पूर्णपणे चुनखडी आणि विट्यांनी बनलेला आहे. ज्यामुळे उन्हाळ्यातही हा महाल आतून अत्यंत थंड राहतो. पाहताय तुम्ही महालाचा एक सुंदर व्ह्यू. लोटस टेम्पलचा एक सुंदर व्ह्यू. या महालाच्या पिलर्समध्ये म्हणजे खांबामध्ये पोकळ पाईपची व्यवस्था होती आणि महालाच्या खाली 6 फूट पाण्याची टाकी होती. आता मी टाकी तुम्हाला दाखवतो. बघा इथे एक टाकीचं द्वार आहे. तो इथून पाण्याची टाकी खाली आत आहे. पाण्याची टाकी आहे. तर काय होत होतं जेव्हा पिलर्समधून पाण्याचे महालाच्या खाली 6 फूट पाण्याची टाकी आहे. तिथून पाणी या पिलर्समध्ये पंप केले जायचे आणि जेव्हा पिलर्समधून पाण्याचे थेंब खाली पडायचे तेव्हा हवेच्या प्रवाहामुळे पूर्ण महाल थंड व्हायचा. राणी आणि राजघराण्यातील स्त्रिया उन्हाळ्याच्या दिवसात इथे त्यांचं वेळ इथं घालवत असत असं बोललं जातं. आपल्याला एलिफंट्स टेबल आणि लोटस टेम्पल हे सगळं पाहण्यासाठी इथं तिकीट लागतं. 40 रुपये पर हेड तिकीट आहे. जर तुम्ही विठ्ठल टेम्पलमध्ये तिकीट काढला असेल तर तोच तिकीट इथं देऊन आपण हे प्लेस पाहू शकतो. हे वॉच टॉवर म्हणजे इथून पहारेकरी बघत होते की बाबा कोण येते काय शत्रुमित्र. तो हा टावर आहे. हेही 2 मजली टावर आहे आणि खालचा हा भाग पूर्ण दगडाचा आहे आणि वरती 2 मजल जो आहे तो विट्यान आहे. आतूनच त्याला पायरी आहे वरती जाण्यासाठी. तो स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी हे वॉच टॉवर बांधलं गेलं म्हणे त्यावेळेला. अशा प्रकारचा महाल आहे. तर इथून जातोय आपण एलिफंट्स टेबलकडे. इथून चाललोय आता.
ओ वा. तो हे आहे एलिफंट स्टेबल म्हणजे हत्ती शाळा. तर हे जे कमानं दिसते तुम्हाला हे सैनिकासाठी राहण्यासाठी नाही आहे, सैनिकांच्या राहण्यासाठी नाही, तर त्यावेळच्या शाही हत्तीसाठी त्यांना राहण्यासाठी हे बांधलेलं आहे. 15व्या शतकात बांधलेली ही वास्तू अजून पण स्ट्रॉंग आहे. ह्या इमारतीमध्ये टोटल 11 कक्ष आहेत, 11 रूम्स आहेत आणि हे रूम्स 11ही रूम्स शाही हत्ती म्हणजे जे चांगलं कार्य केलेले जे हत्ती असते त्यांच्यासाठी केलेलं. टोटल 11 कक्ष आहेत. प्रत्येक कक्षावरती एक मोठा घुमट आहे. गमत बघा, मधल्या कक्षावरच्या घुमट इतर घुमटापेक्षा वेगळा आहे आणि अधिक कोरीव आहे. तो इथं असं म्हटलं जात होतं राजाच्या आगमनासाठी वाजंत्री इथं वरती बसत होते आणि राजाला आगमन करायचे ढोल ताशा वाजवून, त्यासाठी वेगळा हा घुमट बनवलेला आहे मधला. तर पहा किती उंच आणि प्रशस्त आहेत हे कक्ष. इथे राजांच्या 11 सर्वात खास आणि लाडके हत्ती राहायचे. विजयनगरच्या राजाकडं हजारो हत्ती होते, पण हे 11 हत्ती खास सण आणि मिरवणुका आणि युद्धातील महत्त्वाच्या कामासाठी राखीव होते आणि त्यावेळेलाच त्यांना इथून काढलं जात होतं आणि युद्धाला घेऊन जात होतं. त्याच्यात काय ओ बसण्यासाठी बसायची जागा. बापा बाद झालं. बसायची जागा. ओ हा. चला. हत्तींना उन्हापासून वाचवण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी याची रचना अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केली होती त्यावेळेला. आणि कक्षाच्या आतल्या बाजूला छतावरती लोखंडी हुक बसवलेलं होते. या हुकचा वापर हत्तींना साखळदंडने बांधण्यासाठी केला जात असे. एलिफंट स्टेबल आणि सगळं पाहून आपण आलोय महादेव रंगा टेम्पल म्हणून आहे. ह्या रंगा टेम्पलमध्ये खासियत काय की हनुमानाची एक मूर्ती आहे इथं कोरलेली. भरपूर मोठी मूर्ती आहे, 11-12 फूट उंच असलेली मूर्ती आहे त्यावेळची आणि पूर्ण दगडातून ही कोरलेली हनुमानाची मूर्ती. पहा कशी आहे, त्यावेळची मूर्ती आहे. काही ठिकाणं आपण पाहतोय पण हम्पी आपण अनुभवतोय. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो नक्की
कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे फ्रेंड्स फॅमिली हम्पी करायचं प्लॅन करते त्यांना ही व्हिडिओ सेंड करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.